नमस्कार श्रोते हो. आजचा विषय राजमाता एक शुद्धतेचं प्रतीक. महाभारतातील प्रमुख स्त्रियांमध्ये ती एक व जी महाकाव्याचे नायक पांडव व कर्ण यांची माता. सुंदर, बुद्धिवान, चतुर व दयावान स्त्री होती. शुद्धतेचे प्रतीक होती. जिच्या नावातच शुद्ध गुण आहेत अशी होती. ती कुंतीभोज राजाची दत्तपुत्री होती, तर शूरसेन राजाची ती राजकन्या होती. परंतु दत्तक विधानामुळे सख्या आई वडिलांच्या प्रेमाला मात्र ती पारखी झाली. अहिल्या, मंदोदरी, तारा, नंतर कुंती, द्रौपदी या आपल्या धर्मशास्त्रात उच्चस्थानी आहेत. महाराज वासुदेवांची ती भगिनी होती, तर श्रीकृष्णाची ती आत्या होती. बाल्यावस्थेपासून अतिथी सेवा व साधू महात्म्यांबद्दल तिला विशेष आदर होता. महर्षी दुर्वासांनी तिची अनन्य सेवा व निष्ठा पाहून प्रसन्न होऊन तिला देवतांना आवाहन करण्याचे मंत्र दिले होते. संतान कामना पूर्ण होण्याची व कौमार्य अबाधित राहण्याचा वरही त्यांनी तिला दिला होता. की निव्वळ उत्सुकतेपोटी बालपणात ती सूर्यदेवाला आवाहन करती झाली आणि कर्णाचा जन्म झाला. परंतु लोकापवादाची भीतीने तिने त्याचा त्याग केला. कुंती एक राजपुत्री असूनही ज्याची ती अधिकारी होती त्याचे सुख मात्र तिला कुठेही कधीही मिळाले नाही. शक्तिशाली पांडवांची ती माता असल्यावरही बऱ्याच प्रसंगी ती असहाय्य ठरली. तिचा विवाह हस्तिनापूरच्या पांडुराजाशी झाला. कालांतराने वनात राजाकडून मृगरूपधारी किंदिम ऋषींची हत्या झाली व तो प्रायश्चित्तासाठी जंगलात निघून गेला. पतीच्या आदेशानुसार कुंतीने धर्म, पवन, इंद्र यांचे आवाहन केले. परिणामी युधिष्ठिर, भीम, अर्जुन यांचा जन्म झाला आणि आपली सुसंस्कारित सवत माद्री हिला नकुल व सहदेवाच्या रूपाने मातृत्व बहाल केले. ती श्रीकृष्णाची आत्या होती. श्रीकृष्णाने प्रत्येक पावलावर तिची साथ दिली. त्याच्यातील नाते भक्कम होते. पती निधनानंतर माहेरी न जाता तिने असुरक्षित असे सासर निवडले. हा तिच्या जीवनातील महत्वाचा व अतिशय कठीण असा टप्पा होता आणि निर्णय सुद्धा होता. हस्तिनापूरच्या दरबारात तिने आपला जम बसवला, परंतु त्या दरबारात धृतराष्ट्र, शकुनी, दुर्योधन नेहमी तिच्यापुढे नवीन नवीन समस्या निर्माण करीत असत. पांडवांच्या कुरुक्षेत्रातील विजयानंतर ती राजभोगात न रमता तपस्वी जीवन जगत. तिची परिपक्वता, दूरदर्शिता, कर्तव्यपरायणता हे नारीत्वाचे प्रतीक आहे. पांडवांनी क्षत्रिय धर्म त्यागू नये आणि अपमानपूर्वक जीवन जगू नये म्हणून तिने युद्धाला हमी भरलेली होती. कोणत्याही वैयक्तिक सुखासाठी नाही, तर लोकांसाठी, जनतेसाठी ती नेहमी कार्यतत्पर असायची. महायुद्धप्रसंगी आपल्या मुलाच्या सुरक्षितेसाठी तिने कर्णाकडून वचन घेतले होते. युद्धात युधिष्ठिराला अनेक वेळा कर्णाकडून अभय मिळाले. तो फक्त अर्जुनाचा शत्रू होता. जेव्हा जेव्हा पांडव खचले तेव्हा तेव्हा श्रीकृष्ण भगवानांनी त्यांना बौद्धिक उभारणी दिली. परंतु कुंतीच्या वाणीत पाचही पांडव बंधूंच्या रक्ताला उभारणी देण्याचं बळ होतं. कुंतीचं सर्वात मोठं थोरपण कशात आहे, तर आपली सवत माद्रीच्या नकुल व सहदेव या मुलांना आपल्या मुलांप्रमाणेच वागविण्यात व वाढविण्यात आहे. कुंती ही खऱ्या अर्थाने मातृसत्ताक समाज पद्धतीतील मातृप्रेमाची सत्ता अनुभवलेली एक स्त्री आहे. महाभारतातील स्त्रियांतील एकमेव कुंतीच अशी एक आहे की जी सर्व नात्यांच्या आयामात एक ठोस भूमिका पार पाडताना आपल्याला दिसते. अशा या राजमातेला आपण अभिवादन करूया. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.